ब्लॉग आहे कोकणातून। आमची सकाळ पण कोकणात झाली डिरेक्टली। आम्ही चाललोय बीच वरती, चाललोय आम्ही मस्तपैकी रेडी होऊन। मी छानपैकी रेडी झाली आहे। आणि कोकणात येऊन तुम्ही हे खाल्लं नाही तर काय खाल्लं? गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा आपला ब्लॉग आहे कोकणातून। आमची सकाळ पण कोकणात झाली डिरेक्टली। तर आम्ही आलोय फिरण्यासाठी थोडंसं बाहेर, म्हणजे कोकणात आलोय आम्ही रत्नागिरीला। तर आम्ही रात्रीच निघालेलो, बट रात्रीच आम्ही ट्रॅव्हल केलं त्याच्यामुळे जास्त शूट नाही घेतलं। तर डायरेक्टली आम्ही आता पोहोचलोय। तर बघत राहा आपला ब्लॉग की आम्ही काय काय मजा करतो, कोणत्या बीचवर जातो, कसं आहे आणि ॲटमॉस्फिअर कसं आहे। वातावरण तर पावसाचंच आहे। सो बघूया, तुम्हाला पण दाखवते। आता आम्ही रूमवर आलेलो आहे आमच्या हॉटेलवर। सो गाईज, तर आम्ही आलोय आमच्या रेस्टॉरंटला, म्हणजे हॉटेलमध्ये आम्ही जे बुक केलेलं होतं तिथे आलोय आम्ही। इकडचं वातावरण एकदम दमट आहे असं, म्हणजे आता पाऊस पण येऊन गेला आहे, पण बाहेर एकदम अशी गरमी गरमी वाटते। सो आता आम्ही आमच्या रेस्टॉरंटमध्ये आलो। सो चलो तुम्हाला दाखवते आमचं हॉटेल। हे बघा, इथनं एंट्री आहे आणि असं त्याचं हॉटेलचा बाहेरचा लुक आहे। आणि आता आपण जाऊया मध्ये। हे बघा, इथून हॉटेलची एंट्री आहे, मस्त आहे। इथे मोठी अशी समई पण आहे। आता मी वरती आलोय। ही बघा, ही आहे रूमची एंट्री। इथे थोडंसं असं आपलं बॅग वगैरे ठेवण्यासाठी आहे। आणि इकडे वॉशरूम आहे, बाथरूम आहे। आणि इकडे कबर्ड दिलेलं आहे, तर ते कबर्ड दिलेलं आहे आपले काही बॅग्स वगैरे ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी। आणि इकडे असा रूम आहे मस्तपैकी। इकडे बेड आहे, एक मिरर पण दिलेला आहे असा मस्तपैकी। टीव्ही पण आहे। बराच मोठा रूम आहे, हे बघू शकता तुम्ही। आणि इकडे विंडो आहे, कर्टन्स बरेच मोठे मोठे आहेत। असा बाहेरचा व्ह्यू आहे थोडासा इकडे। सो गाईज, आम्ही आलो, नाश्ता वगैरे केला, थोडासा फ्रेश झालो, थोडा वेळ आराम केला। आणि आता परत आम्ही थोडा वेळ आराम केला आणि परत आम्ही फ्रेश झालोय। आणि आता चाललोय आम्ही मस्तपैकी रेडी होऊन। मी छानपैकी रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय बीचवरती। सो 2-3 बीचवरती जायचं आहे आम्हाला। सो चलो बघूया आपण कुठल्या कुठल्या बीचवर जातोय ते। आम्ही आलोय आता एका बीचला, पण सकाळी आलो तेव्हा एकदम पावसाचं वातावरण होतं। आणि आत्ता आलोय बीचवर जायचं तर एकदम ऊन आलेलं आहे। उन्हाचा थोडा कंटाळा येऊन जातो, बट आता बघू बीचवर गेल्यावर जरा मस्त वाटेल। सो चलो बघूयात। हे बघा, इकडे भरपूर सारे नारळाचे झाड आहे आणि नारळाच्या झाडांना बरेच नारळ पण आलेले आहेत। आणि आता आम्ही आलेलो आहोत मिरिया बीचला। तर ही बघा, ही जहाज। तर आम्ही मिरिया बीचला आलेलो आहोत आणि इथला हा व्ह्यू।
बनवतात हे काकान ते. याला काय बोलतात आम्ही त्यांना विचारलं तर ते बोलताय की पोंडूच बोलता, पण ॲक्च्युली आम्हालाच नाही माहिती आहे काय आहे. काहीतरी वेगळंच बघायला भेटतं आहे. आणि हा पण एक बीच आहे. बरंच ऊन आहे. बोट वगैरे काही चालू नाही आहे, हे सगळं इकडे लावलेलं आहे. अँड बघा इकडे बघू शकता व्हाईट सँड सी आहे हा. इकडे मी माझ्यासाठी व्हेज थाळी घेतली आहे आणि इकडे मी पापलेट थाळी घेतली, पापलेट थाळी. हे बघा माझी पापलेट थाळी. वाव. कोकणात येऊन तुम्ही हे खाल्लं नाही तर काय खाल्लं? आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही जाणार होतो रूमवर थोडंसं रेस्ट करायला, पण म्हटलं नको आम्हाला सनसेट पॉईंटला पण जायचं आहे का. आणि मध्ये जाताना आम्हाला एक चौपाटी लागली, भाटे चौपाटी, तर तिथे आलो आहे आम्ही थोड्या वेळासाठी. म्हटलं चलो एन्जॉय करू, कारण की जे 2-3 बीचवर गेलो होतो ना आम्ही, तर तिकडे काही आम्हाला पाण्यात जाताच आलं नाही, म्हणजे पाण्याच्या जवळ पण जाता आलं नाही. सो इथे जरा जवळ आहे पाणी, त्याच्यामुळे मग आता आम्ही चाललो आहे. चलो बघूया, मस्तपैकी मजा करू पाण्याची. थोडंसं ऊन पण आहे, बट आता काही नाही. आता जवळपास 4:30-5 होत आले. सो आता ऊन पण कमी होऊन जाईल. सो आता आम्ही मस्त आम्ही आलोय भाटरे बीचला. भाटरे बीचला आम्ही येऊन एन्जॉय करणार आहे. पाण्यात जायला भेटणार आहे ह्या बीच. तो देखते रहो भाटरे बीच. येस, तुम्हाला पण दाखवते मी व्ह्यू. हे बघा, इथे आम्ही बीचवर थोडंफार रील वगैरे शूट केल्या, फोटोज वगैरे काढले आणि इथे सनसेटही होऊन गेला. हे बघा, बघू शकता तुम्ही, दिसतोय म्हणजे झालं आता. आणि आता ऊन पण गेलं आहे.